बोलायचं नाही वाढा म्हणजे नाही का यश ओके जवळ माहिती हो किंवा नाही म्हणजे बरं का दोघी तुम्ही तुमच्या नवऱ्याला असं काढून बस दोन ओके रेडी एक मिनिट तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारायचं सोडलंय का त्या पहिल्या म्हणजे ह्या माहिती थोडासा एक सेकंद भासला हे लागतात हुशारा मागतात तर तुम्ही मागे राहिल्या पहिले अभिनंदन घ्या तुम्हाला उपस्थित घ्या काय काय माहिती नवऱ्याला कसं काय आणि लेखक आदरणीय दादाभाऊ जयवंत गावडे यांच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर आज माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत. आपण व्हॉट्सअपवर आपल्या BLO ग्रामसेविका मेहतरे मॅडम यांनी गेल्या 2-3 दिवसापासून आपल्याला मतदार यादीतील शुद्धीकरणासंदर्भात काही मेसेज पाठवलेला आहे. त्याचा थोडक्यात माता भगिनींना मी सांगू इच्छितो की 2002ची जी मतदार यादी आहे त्या 2002च्या मतदार यादीत ज्या महिलांचं नाव नाही त्या महिलांना आपल्या माहेरकडचं आपली आई असेल किंवा वडील असेल, आजी असेल किंवा आजोबा असेल यांचं कोणाचं तरी एकाचाच आपल्या माहेरकडील त्या 2002च्या मतदार यादीतला अनुक्रमांक आणि आपल्या वडिलांचं नाव हे आपण ग्रुपवर महिलांच्या ग्रुपवर मॅडमला ऍड केलेलं आहे. त्या ग्रुपवर आपण ती माहिती सेंड करायची. ज्या महिलांची माहिती प्राप्त होणार नाही त्या महिलांचं नाव यादीतून कमी होणार आहे किंवा आपल्याला 12 पैकी काही पुरावे नंतर सादर करावे लागणार आहे आणि म्हणून ती खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणून सर्व माता भगिनींना विशेषतः ज्यांचं 2001 नंतर विवाह झालेला आहे त्या सर्व माता भगिनींनी आपल्या माहेरकडचं मी सांगितलेल्या 4 नातेवाईकांपैकी एकाचं नाव आणि त्याचा 2002च्या मतदार यादीतला अनुक्रमांक आपण ग्रुपवर सेंड करायचा आहे. पुन्हा एकदा सर्व उपस्थित माता भगिनींचं आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळींचं आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी बक्षीस देणाऱ्या सर्व बक्षीसदात्यांचं आणि अगदी छोट्या मोठ्या कामापासून सहकार्य करणाऱ्या सर्व
शेवटच्या टोकावरचं गाव म्हणजे पूर गाव. आणि या पूर गावामध्ये खरं तर एका बाजूला आपण म्हटलं जातं की छोटंसं गाव, परंतु छोटंसं गावातून असून देखील मोठं काम या गावामध्ये घडत असतं. खऱ्या अर्थानं ज्या महिला भगिनीमुळं, ज्या मातेमुळं किंवा ज्या स्त्रियांमुळं आपल्याला घराला घर पण असतं, गावाला गाव पण असतं. आणि खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं, छत्रपती शिवराय जर जिजाऊ नसत्या तर घडले नसते. आणि म्हणून जिजाऊ समान आमच्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या माता भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या, प्रत्येक वहिनीला या ठिकाणी संधी मिळाली. गावाने असं म्हटलं नाही, आजा तुझा भाव केला नाही की यांना संधी द्या त्यांना देऊ नका असं म्हटले नाही. प्रत्येकीला संधी द्या, फक्त त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग गावातील महिलेला संधी द्या. जर कुणी गावाच्या बाहेरून आले असेल तर ती लेक पाहिजे, लेकीला देखील संधी द्या. ज्येष्ठ वहिनींना संधी द्या, मावशींना, आजींना, काकूंना सगळ्यांना संधी द्या असं गावाचं म्हणणं होतं. आणि म्हणून निश्चित त्या पद्धतीनं तब्बल 200हून अधिक महिला या ठिकाणी सहभागी झाल्या, खेळल्या. प्रत्येकीला काही ना काही गिफ्ट मिळालं. आणि आता कुणीतरी हार जीत होत असते. खेळत खेळत आता आपण आलो फायनलकडे. आता हा फायनल राऊंड अतिशय इंटरेस्टेड आहे. यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 क्रमांक मिळणार आहेत. आता हे 5 क्रमांक काय आहेत, कसे आहेत, याकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. खरं तर पहिला क्रमांक आहे फ्रीज आणि एक पैठणी. दुसरा क्रमांक माझ्या मते LED TV. तिसरा क्रमांक आहे मित्रा ओव्हन. चौथा क्रमांक कूलर आणि 5वा क्रमांक आहे मिक्सर. अशी 5 बक्षीस आहे. कुणी दिलीत काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्यांचे सन्मान झाले, त्यामुळे त्याला अधिकचा वेळ मी घेणार नाही. परंतु आता हा खेळ अतिशय वेगळा आहे. लावून गुडघ्यावर जरी थांबलात किंवा मांडी घातली तरी चालेल. डोक्यानं फोडायचं, डोक्यानं फुगे फोडायचे, दाताने फोडायचे नाहीत. आता नाकाला नथनी वगैरे जर असेल तर तिने फुटलं जाईल. तुमचं नाक तोंड बंद केलेलं आहे, त्यामुळे तो काय प्रकार नाही, हो की नाही. फक्त कपाळाने डोक्यानं असं फोडायचं. जिचा फुगा पहिला फुटेल तिचा क्रमांक पहिला, जिचा दुसरा फुटेल तिचा दुसरा, जिचा तिसरा फुटेल तिचा तिसरा, जिचा चौथा फुटेल तिचा चौथा आणि शेवट राहील ती 5वी. अशा पद्धतीने कसं आहे पण लागू द्या, फुटला पाहिजे फक्त, हाताने नाही. तुम्ही काय ऐकत होत्या? आम्ही बोलत होतो तेव्हा तुम्ही अमेरिकेला गेलो होत्या काय कुठं? पुन्हा एकदा ऐका 5ही वहिनींसाठी, बाकीच्यांना ऐकलं तरी चालेल. गुडघ्यावर बसा, टपाला दोन हात लावायचे आणि मी जेव्हा 1, 2, 3 स्टार्ट म्हणेन त्यावेळेस डोक्यात दाबायचं आणि फुटला पाहिजे फुगा. फुगा जिचा पहिला फुटेल तिचा पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा, चौथा चौथा आणि शेवट राहणार 5वा. क्रमानं बक्षीस दिलं जाईल. काही शंका आहे कुणाला? शंका आहे? नाही. नाही. मोबाईल शूटिंग करणारे बाजूला व्हा, आम्हाला कळत दिसत नाही. काही शंका? अजिबात नाही. बर ठीक आहे. शूटिंग करू नका, जागेवर बसून करा, मध्ये उभं राहू नका. खाली बसा, खाली बसा. तुम्हाला शूटिंग करायला खाली बसून करा, उभे राहायचं नाही. कोणी मागे दिसत नाही म्हणून आम्ही इकडे खेळ आणलाय. एकदा आजच्या फायनल राऊंड साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया या 5ही वहिनींचं. कारण यामधून मिळणार आपल्याला 1, 2, 3, 4, 5 क्रमांक. खऱ्या अर्थानं या बक्षीसदात्यांचं स्वागत केलं, ग्रामस्थांचं अभिनंदन आणि कौतुक स्वागत केलं. खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्या वहिनींचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो मी. कराळे पाटील, होम मिनिस्टर प्रस्तुत खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रमाची फायनल राऊंडची. अर्थातच या ठिकाणी आता आपण फायनल घेतोय आणि फायनल मधून ही 5ही बक्षीस आपण देणार आहोत. परंतु घरी कोणी जायचं नाही, कारण आपल्याला 20 लकी ड्रॉची बक्षीस द्यायचे. 20 लकी ड्रॉची बक्षीस वाटली जातील. त्याच्या अगोदर ही 5 बक्षीस दिली जाईल. लकी ड्रॉ मध्ये ज्यांची नावं येतील त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. घरी झोपायला गेले असेल तर त्यांना झोपू द्या, दुसरं नाव काढलं जाईल.
पण इथे असणाऱ्याच वहिनीला बक्षीस मिळणार याची नोंद घ्या. त्यामुळं घरी कुणी जाऊ नका. बक्षिसांची खैरत असणारी आजची पैठणी यामध्ये आपण पाहिलंय की ज्या ज्येष्ठ वहिनी आजी होत्या त्यांनी देखील 5 वहिनींनी बक्षीस जिंकलंय. त्यांचे बक्षीस वितरण आपण लगेच करणार आहोत. पुन्हा एकदा आता सर्वांच्या वतीनं आपण आता फायनल राऊंडकडे टाळ्यांच्या गजरात स्वागत करून करायचं आहे आणि घोषणा द्यायची आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. असा आवाज असतो का जय? आवाज असला पा जोरात खणखणीत महाराजांचा आवाज आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मुलांचा आवाज वाटतोय, महिला जरा झोपल्यात वाटतं. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की. भारत माता की. वंदे वंदे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा वा, धन्यवाद. आता खेळायला सुरुवात होते. वहिनी तुमची काही शंका असेल तर विचारून घ्या. परत चिट्टिंग नाही पाहिजे बरं का. हे राहील. चला ओके, राहू दे, काय नको राहू दे. चला एकवाले कोण ते? एकवाले कोण? तिकडे जा. एकवाले 1, 2 वाल्या जा, 3 वाल्या 3 इकडं, तुम्ही 4. आंघोळ झाली का पार? तसं शांत 5 नंबर आलाय ना, असं पण येणार होता तसं आलाय. चला क्रमांक अक्षय बसवा द्या, नाही तर मागं पुढे मिस होईल परत. चला या इकडे, त्या 4 आहेत, ह्या 5 बसवा. चला पुढच्या घ्या 5. या 5 पुढच्या घ्या. ज्यांचा नंबर आलेला आहे विशाल गावडे आणि विशाल देवीदास गावडे या बक्षीसदात्यांच्या शुभ हस्ते आणि सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. तुम्हाला असं वाटलं होतं का मी माहेरला जाईल आणि सगळं गबाड घेऊन जाईल? असं वाटलं होतं का? काळूबाईच्या कृपेने झालं असं वाटतं का? वारा आलं होतं? असं काही नाहीये. शेवटपर्यंत प्रयत्न केला, परमेश्वरांनी साथ दिली, म्हणून हे बक्षीस मला मिळालं. त्या बात आहे. परमेश्वराने साथ दिली, शेवटपर्यंत खेळत राहिले आणि म्हणून हे बक्षीस मिळालं. खरं सांगू, आयुष्यामध्ये एक नारळ असतो ना, नारळ किंवा काही एखादी वस्तू समाजात मिळाली त्याचा आनंद वेगळा असतो. आणि त्याहून जास्त आनंद असतो तो म्हणजे गावातील एकमेव पहिल्या नंबरचं बक्षीस जी वहिनी पटकवते ना, तिच्या गगनात आनंद कधी मावत नाही. तिच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी तिच्या पापण्या, तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या आहेत त्या माऊलीच्या. त्याचं कारण आहे असं की आनंद वेगळा असतो. आणि अशा एका माऊलीला मिळतं की ते फक्त आणि फक्त चूल मूल आणि घर आणि कष्ट त्यांच्या पाठ्यावर पुरलेलं असतं. यातून बाहेर निघून व्यासपीठ उपलब्ध होत असताना गावाने माहेरवाशींना देखील संधी दिली. आणि निश्चित हा सन्मान लेकीचा सन्मान आहे. या लेकीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हीच झालं या कार्यक्रमाचं. कारण इच्छाशक्ती होती प्रत्येकाची की एका चांगल्या आणि एक जिंकलेल्या वहिनीला, अर्थात लेकीला जरी मिळालं तरी हरकत नाही, लेकीला. आणि लेक असल्यामुळं आणि तुमची लेक, क्या बात आहे, नशीब. तुम्ही मगाशी म्हणले परमेश्वराची कृपा, असं म्हणतात ना, परमेश्वराची कृपा नारळात पाणी, तसं नारळात पाणी आलं. क्या बात आहे, वा, छान, अभिनंदन. कारण असा योग काय माहीत नाही, मला माहिती आहे सतीश भाऊ, पण तुम्ही खरंच भाग्यवान आहेत सगळी मंडळी. तुम्ही ज्याच्या वेळेस किंवा गावाने ज्याच्या वेळेस बक्षीस दिलं गेलं तर ते बक्षीस जवळच्याच व्यक्तीला खऱ्या अर्थानं ते अभिमानानं मिळालं, जिंकून मिळालं. त्यातलाच परमेश्वराची कृपा म्हणून या ताईकडे पाहिलं जाते. तिचं ताईचं जोरात टाळ्यांच्या गजरात अभिनंदन पुन्हा एकदा करायचं. धन्यवाद. आणि आता घरचं कोण कोण आले? या मुलगा बाबा ये, आई आले ना, या या तुम्ही जा तिकडे. वा, हा क्या बात आहे, अरे वा, क्या बात आहे. म्हणजे डेकोरेशन त्यांनी मनापासून केलं आणि परमेश्वराने त्यांना मनापासून दिलं. त्यांच्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. आणि एक शब्द मी तुम्हाला सांगून टाकेल देवाच्या पुढे, पुढच्या वर्षी नाही म्हणायचं नाही. पुढच्या वर्षी या ठिकाणी सेवा देण्यासाठी पुढे यायचं आणि असाच चांगला कार्यक्रम वाटवायचा. याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या.
गणपती बाप्पा मोरया. वा वा क्या बात आहे. आहे ना पहिले टाकते खाली. हा ना येऊ होता तुमचा अभिनंदन. घ्या फ्रीज घ्या बाजूला. या ठिकाणी ओंकारबद्दल विशेष सांगण्याची गोष्ट करावी पाटील अशी की आमच्या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम होता, तर त्यासाठी सुद्धा त्याने विनामूल्य सगळं हे जे काही डेकोरेशन होतं ते दिलं होतं. त्याचप्रमाणे या पूरनगरीचे प्रथम सरपंच कैलासवासी शंकर रभाजी गावडे यांचे हे नातू आहेत आणि शाळा असेल, गावचं कोणतंही काम असेल किंवा आमचा सप्ताह असेल तर या कोणत्याही कार्यक्रमासाठी अतिशय कमी मोबदल्यामध्ये हे ओंकार गावच्या मदतीसाठी नेहमी धावून येत असतो. गाव ओंकार तुझं नेहमी ऋणी राहील. खूप खूप धन्यवाद. यानंतर 60 वर्षावरील ज्या भाग्यवान विजेत्या होत्या त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाते. त्यामध्ये रत्नाबाई बबन भंडारे, विमल बाजीराव गावडे, सिंधुबाई काळूराम ताम्हाणे, नर्मदा ज्ञानेश्वर गावडे, कमलताई धोंडीबा घोडेकर यांना पवार कुटुंबियांच्या वतीनं सन्मानित केलं जात आहे. त्यामध्ये प्रीतीताई अनुराग पवार, कांताबाई दिनकर पवार, अनुराग दादा पवार, आपणास विनंती आहे की आपण या मानाच्या 5 पैठण्या 60 वर्षावरील महिलांना द्याव्यात. आपल्या शुभाचे हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनाही विनंती आहे हा सन्मान सोहळा संपन्न होण्यासाठी आपण पुढे या. मागं बस तुम्ही जरा. जा मागं बस, जा. मागं बस. जा पार मागं जा. ज्यांचे झाले चिठ्ठ्या काढून त्यांनी मागं बसा, जा. ठीक. 14व्या क्रमांकाचं बक्षीस आहे स्वस्तिक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राहुल शेठ संपत पवार यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू. स्मिता बबन गावडे, स्मिता बबन गावडे.